प्रमाणे तसंच करण्याचा ते प्रयत्न करतात. आपण आयडियल पोझिशन दाखवतो की आपल्याला काही त्रास नसतं. आपण एकदम हात पूर्ण वरती घेऊन आणि फुली मारून 100% दाखवतो. आपण म्हणतो दोन्ही शोल्डर टच पाहिजे, कमर पण उचलली नाही पाहिजे, आणि तो तसंच करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करायचं पण त्यांना सांगायचे की इथपर्यंत हात नाही गेला तरी चालेल, इथेच ठेवा, पण अजिबातच करायचं नाही असं पण नाही. खूप लोक तसं पण करतात, इथपर्यंत जातोय पण ते घेतच नाही, ते म्हणतात त्रास होतो. आपण म्हणतो की एवढंच घ्या, ठीक आहे, आज एवढंच करा, उद्या एवढंच करा, 2-3 दिवसांनी हळूहळू हळूहळू त्या वरती घ्यायचं आणि आपल्याला दिसतो तो फरक. आसन दुरुस्ती करताना जबरदस्ती करायची नाही, ती पण आपली सवय असते है ना, आसन दुरुस्ती करण्याची. आसन चुकलेलं आहे तर आपण जातो आणि हाताने आपण वरती ओढतो है ना, गुडघा सरळ करतो, हात वरती करतो, जे कंबर वरती उचलतो, जसं आसन आहे तसं. तर त्यांना अजिबात जबरदस्ती करायची नाही. आपण दाखवलेलं आहे त्यांना त्यांचं करू द्यायचं. त्यांना परत चुकलं असेल तर परत एकदा द्वारे दाखवायचं आणि परत त्यांना ऑब्झर्वेशन करायला लावायचं. पण आपला हाताने दुरुस्ती शक्यतो जबरदस्तीने करायची नाही. त्यांना विचारायचं की करू शकतो का थोडासा, ते म्हणाले हो, पण त्रास होत असेल तर लगेच सांग, तिथेच आपल्याला थांबायचं. हा, काय लोकांचं असं पण असतात, जसं मी माझ्या योगेंद्राच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की ते वृद्धाश्रमामध्ये ते मूवीचं शूटिंग प्रमोशन करायला गेले आणि ते सगळे वृद्ध लोक जे होते ते स्वतःला बॉईज अँड गर्ल्स हे नावानेच आम्हाला हाक मारा असं त्यांचा हट्टाच होता. आम्हाला म्हातारे म्हणायचं नाही आणि बॉईज अँड गर्ल्सच आम्हाला म्हणायचं. आणि त्यांना अति उत्साह असतो की अरे हे आयडियल आहे ना, तर तू माझी थोडी मदत करा, माझा पाय पकडून घे, थोडासा वरती कर, काहीच नाही होत, काय होणार नाहीये. ते अति उत्साही सुद्धा असतात. खूप लोक असतात की मला थोडासा आधार द्या, मी वरती सर्वांगासन करतो आणि जे काय आहे तर अजिबात करायचं नाही. आणि आपल्याला माहितीये की जास्त त्यांचे फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात की त्या वेळामध्ये कॅल्शियम खूप कमी प्रमाणात बॉडीमध्ये असतो, त्यामुळे फ्रॅक्चरचे चान्सेस असतात. म्हणून कुठलंच त्यांनी सांगितलं तरी अजिबात आपण करायचं नाहीये. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढंच आपण करायचं. त्रास होऊ नये म्हणून सवलती असावा आपला झालेला आहे. हा, तडागासनात दीर्घ श्वसनाचे महत्व. आता ह्याच्यामध्ये जे आपण दीर्घ श्वसन घेतो ना, बाकीच्या कुठल्याच वर्गामध्ये आपण तडागासनामध्ये घेत नाही, पण योग संजीवन वर्गामध्ये स्पेशली आपण जे दीर्घ श्वसन घेतो तो तडागासन मध्ये घेतला जातो. तडागासन सगळ्यांना माहिती आहे ना, तर त्याच्यामध्येच का घेतला जातो दीर्घ श्वसन, कोण सांगताय? आपलं जे नॉर्मल कर्व असतो पाठीचे कणाला, तर तो नॉर्मल कर्व त्यावेळेला जास्त लेडीजचा आफ्टर डिलिव्हरी तो लंबर आणि सॅकल मधला जे कर्व आहे तो वाढत जातो. आणि वाढल्यामुळे काय त्यांना खूप वेळेला बसून तो जमत नाही. आणि तर पण पाठीवर झोपलो म्हणजे तडागासनामध्ये पाय जवळ घेऊन ना, सरळ पाय केला की तोच तीच पोझिशन येते, पण पाय जवळ घेऊन तडागासनामध्ये आपण झोपतो तर तो जो गॅप आहे, तो जो कर्व आहे तो बॉडीवर रेस्ट होतो. आणि बॉडीवर रेस्ट झाल्यामुळे ऍब्डोमिनल मसल्सला चांगला स्पेस तयार होतो. आणि जे सरांनी सांगितलं की आपला डायफ्रॅम जे आहे, डायफ्रॅम, ऍब्डोमिनल आणि चेस्ट हे दोन्ही मधला गॅप प्रॉपर त्यांना ओपन होतो. आणि आपण बघितलं तर काय वेळेला तडागासनामध्ये पोट जे आहे तो उडियान बंदासारखं सुद्धा होतो. ह्या वर्गामध्ये नाही, पण ज्यांना उडियानबंद जमत नाही त्यांनी त्या आसनामध्ये उडियानबंद करू शकतात. संजीवनसाठी नाही सांगत आहे, जस्ट आला म्हणून बाकीच्या वर्गासाठी सांगते. तडागासनामध्ये सुद्धा उडियानबंद चांगला, बिगनरसाठी चांगला आहे, ठीक आहे. पण आपण दीर्घासनाकडे जाऊया परत. तर तडागासनामध्ये त्या पोटाला चांगला स्पेस तयार होतो, पाठीच्या कणाला एक छान आधार मिळतं आणि म्हणून जास्त वेळ ते दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकतात, ठीक आहे. की लांब श्वास आपण घेतोय, दीर्घ आणि लांब श्वास घेतोय, दीर्घ आणि लांब श्वास सोडतोय, बसून त्यांना शक्य नाहीये, जेवढी वेळ बसू पण शकत नाही. पण याच्यामध्ये अजून एक आहे की तडागासनामध्ये पाय तर जवळ घेतलेच, आपण हात पण वरती घेतो है ना,
दोन्ही हात वरती घेतो, तर दोन्ही हात वरती घेण्याचा अट्टास नाही करायचा. परत खूप लोकांना फ्रोजन शोल्डर असतो, ते हात वरती घेऊन जाऊ शकत नाही. काय लोक जास्त वेळ घेऊन जाऊ शकत नाही, कुठला पुन्हा मुंग्या येतात, हात दुखायला लागतात, हाताला कळ लागतं, असे खूप सारे अनुभव येतात वर घेताना. तर त्यांना सांगायचे की जेवढं जमेल तेवढं, नाही जमले तर एवढंच ठेवा, म्हणजे शोल्डर लेवल पर्यंत तुमचा कोपरं ठेवा. एवढंच ठेवलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. एवढं पण करता आले नाही तर खाली घ्या, दोन्ही हात पोटावर घेऊ शकता, दोन्ही हात खाली येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. एकदम आयडियल तडागासनाचा सुद्धा अट्टास इथे करायचं नाही. पण तडागासन पाय जवळ घेणं हे जसं चांगलं आहे. 99.9% लोकांना काहीच प्रॉब्लेम होत नाही. 1.1% लोक काय वेळेला म्हणतात की आम्हाला असं झोपलं तरी त्रास होतो, तर त्यांना खुर्चीवर बसून आपण देऊ शकतो. अदरवाईज 99.9% ला कुठलाच त्रास त्याच्यामध्ये दीर्घ श्वसनाचा होत नाही. आता नेक्स्ट पॉइंट जे आहे, तडागासनामुळे श्वसन नियंत्रण चांगले करता येतं. गुरुत्वाकर्षण स्थितीचा फायदा, ॲब्डोमिनल ब्रीदिंगचा फायदा मिळतो. बरोबर. आता त्या सेम आहे तडागासनामध्ये आपण ग्रेव्हिटी फोर्स ह्याच्यामध्ये असतो, पूर्ण पाठीचा कणा शांत असतो, पोटाला स्पेस चांगला मिळतो, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, नियंत्रण चांगला करू शकतो, तिथे कुठलाच अडथळा येत नाही. आणि ॲब्डोमिनल ब्रीदिंग हे खूप जास्त महत्वाचं आहे. योगिक ब्रीदिंग मध्ये ॲब्डोमिनल ब्रीदिंग हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर सरांनी थोडासा मागे प्रश्न केला होता की डायजेशन साठी कसं, तर बघा आपण काय वेळेला त्रासात असलो ना, त्रासात मीन्स रागात असलो, सॅड न्यूज ऐकली तर काय करतात खूप लोक, सपोर्ट धरून बसतात, पोटाचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. आपल्याला जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, खूप वेळेला आपण ऑब्झर्वेशन, सेल्फ ऑब्झर्वेशन करत नाही. जेव्हा आपल्याला राग येतो, जेव्हा आपल्याला काळजी असते, चिंता असते, आपण टेन्शनमध्ये असतो, आपले ॲब्डोमिनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, हे रिलॅक्स राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला ब्रीदिंग मध्ये सुद्धा त्रास होतो. अस्थमॅटिक 80% अस्थमॅटिक पेशंट जे असतात ते टेन्शनमुळे, म्हणजे स्ट्रेसमुळे किंवा डिप्रेशनमध्ये असतात. ठीक आहे, आणि म्हणून ते प्रॉपर ब्रीदिंग करू शकत नाही. पण इथे आपण ॲब्डोमिनल ब्रीदिंग केलं तर आपली पोटातले मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि विदिन 5 मिनिट आपला स्ट्रेस जातो. ॲब्डोमिनल ब्रीदिंग केल्यामुळे आणि ॲब्डोमिनल मसल्स लूज असल्यामुळे. ॲब्डोमिनल एकदम सॉफ्ट आहे, लूज आहे, मीन्स आपला अर्धा टेन्शन तिथेच कमी होतो. आणि त्याच्यावर केवळ लोणावळ्यामध्ये एक रिसर्च झालेला आहे, तुम्ही डायजेशनचा ते माहिती आहे ना, हा, तर ते तिथे रिसर्च सुद्धा झालेला आहे. त्यांना ते सगळं स्कॅन वगैरे करून दाखवलेलं आहे की राग आल्यानंतर कसं तुमचा पोटाचा आकार जे सेफ नॉर्मल असतं तो कसं एकदम बारीक होतो, ओढला जातो मध्ये, आणि ते सगळे ज्युसीस जे असतात ते सगळे डायल्यूट होतात की नष्ट होतात, आणि म्हणून आपण जेवण केलं की तो पचत नाही. तर तसं आहे की म्हणून ॲब्डोमिनल ब्रीदिंग केलं की तो पोटाचे मसल्सला एक चांगला स्टिम्युलेशन मिळतो आणि तिथे स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तो ब्रीदिंग खूप चांगला असतो. त्यानंतर योग संजीवन मध्ये आपल्याला शेवटचे जे 3 आसन आहेत, पर्वतासन, शरणागत मुद्रा आणि वृक्षासन, हे तिन्ही आसन घ्यायचं नाही. का? क्योंकि त्याला त्रास असतात. फॉरवर्ड बँडिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली, त्याच्यामध्ये कुठलाच एक पण आसन फॉरवर्ड बँडिंगचं नाही. तर शरणागत मुद्रा केला की कमरेचा त्रास ज्यांना आहे ते लोकांना त्याच्यामध्ये त्रास वाढू शकतो, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस वाल्याला चांगला नाहीये. वृक्षासन केला की तोल जातं, त्यांना बॅलन्सिंगचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. तर बॅलन्सिंगचं वृक्षासन करायचं नाहीये, शेवटचे तिन्ही आसन त्यांनी करायचं नाही. आता योग संजीवन मध्ये सुद्धा एकाद आसन आहे, जसं पदसंचालन प्रकार 2रा आणि 3रा, हे जे आहे ते सुद्धा खूप वेळेला अवॉइड करावं लागतं आपल्याला आरोग्य साधक बघून. म्हणून 1 महिना आपण का आधी करायचे की ते आपल्याला कळतंय. जे गोल फिरवणारा ते आसन आहे, साईडला घेणारा जे आहे ते स्लीप डिस्कच्या पेशंटला अजिबात चालत नाही. त्यावेळेला ब्लड प्रेशरच्या पेशंटला सुद्धा पाय वरती उचलणं ते चालत नाही.
तर कसे आपल्या समोरचे साधक आहे ते बघूनच आपल्याला त्या आसनामधून पण फिल्टर करावं लागतं, मॉडिफिकेशन थोडंसं आपल्याला आपलं सेन्स वापरून करावं लागतं, की 100% आपल्याला शिकवता येत नाही आणि म्हणजे जे आम्ही जे सांगतोय तर समोर जसं येतो तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागतात. ठीक आहे, त्यावेळेला ते चांगला पण असतं, त्यावेळेला तेच आसन नुकसानदायक सुद्धा असतं. सोपं आहे, फक्त आपण आधी करावं आणि नंतर आपण दुसऱ्याचा घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन असेल तर विचारू. हा, तर त्याला कॉटवर झोपू शकतात, कॉटवर झोपून त्यांना करू देऊ शकतो. कधी झालेलं आहे ऑपरेशन त्याच्यावर डिपेंड. 6 महिन्याआधी तर चालणारच नाहीये, 6 महिन्यानंतर एकाच चालेल, सगळे चालणार नाही त्यांना, बघितलं पाहिजे. करू शकतात, जे हे जिथे हे मुवमेंट आहे तो फक्त त्यांना चालणार नाहीये, बाकीचा काय प्रॉब्लेम नाहीये त्यांना. बाकी अँकल मुवमेंट त्यांना चालेल आणि ठीक आहे, ते गुडघ्याचे सोडून 2-3 प्रकार ते बाकीचे करू शकतात, ते त्यांना अवॉइड करायचे. त्यांना आधी सांगायचे कॉन्ट्राइंडिकेशन की हे आसन यांना चालणार नाही, आपला जे आपल्या टीचिंग मेथड्स आहे त्याप्रमाणे. अजून काय आहे? नाही, निलेश सर. आजच्या या सगळ्या दिवसभराच्या